आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम चविष्ट, सुगंधी आणि झटपट बनणारा मसूर पुलाव। जर तुम्हाला रोजच्या भाताला एक नवीन ट्विस्ट द्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की पहा। अख्खा मसुरातील पौष्टिकता आणि मसाल्याचा अप्रतिम स्वाद यामुळे हा पुलाव घरातील प्रत्येकाला आवडेल। खास गोष्ट म्हणजे हा पुलाव एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल। चला तर मग वेळ न दवडता बनवूया हा स्वादिष्ट मसूर पुलाव। तर एकदम साध्या पद्धतीने मसूर पुलाव बनवण्यासाठी मी हे मसूर घेतलेले होते, हे भिजत घातलेले होते। त्याच्यानंतर हे छान कपड्यामध्ये बांधून ह्याला मोड आलेले आहेत आणि हे बासमती तांदूळ घेतलेले होते मी, हे छान स्वच्छ धुवून हे पाण्यामध्ये मी थोड्या वेळासाठी भिजत ठेवलेले। आणि बाकीचे साहित्य आपण बघूया। तर मी हे पातळ कापलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 आणि तेजपत्ते घेतलेले आहेत छोटे 3। आता फोडणी देऊया आपण। हे मातीचं भांडं घेतलेलं आहे, मातीच्या भांड्यामध्ये आज आपण मसूर पुलाव बनवत आहोत। तर भांडं छान गरम झाल्यावर आपण तेल टाकून तेल पण छान गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर मी 1 चमचा राई टाकलेली आहे। राई छान तडतडल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे। तर बघा, जिरं छान फुलल्यानंतर आपण मिरची आणि तेजपत्ता घेतलेला तो छान असा तेलामध्ये टाकून परतवून घ्यायचा आहे। या 3 मिरच्या मी मधून चिरून घेतलेल्या होत्या आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून आपण आता या तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे। ही अद्रक लसणाची पेस्ट छान अशी परतवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो पातळ कापलेला जो कांदा घेतलेला तो कांदा पण ह्याच्यामध्ये टाकून, हा स्लाइस केलेला कांदा आहे, तुम्हाला जर बारीक चिरून टाकायचा असेल तरी चालेल, पण हा स्लाइस केलेला कांदा आहे ना, हा मसूर पुलावमध्ये खूप छान लागतो। तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। तर आता हा कांदा आपल्याला छान असा गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा आपला मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि थोडासा सोनेरी कलर आलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण जे 2 टोमॅटो बारीक चिरलेले होते ते पण आपण या कांद्यामध्ये घालून छान असे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। तर कांदा आणि टोमॅटो छान असे आपण परतवून घेतलेले आहे। टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण मसाले काही टाकणार आहे। तर हळद घेतलेली आहे मी, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, गरम मसाला आहे आणि धणे आणि जिरेची पावडर घेतलेली आहे। आपण हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकून छान असे परतवून घेऊया। आता आपण मसाले पण छान या कांदा आणि टोमॅटो बरोबर परतवून घेतलेले आहेत, छान तेल सुटेपर्यंत। आता आपण जे मसूर घेतलेली 1 वाटी, हे मसूर मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी छान असे कपड्यामध्ये बांधून ठेवायचे, म्हणजे याला छान असे मोड येतात आणि एकदम पौष्टिक असे खायलाही मसुराची आपण पुलाव बनवतो आहे। तर हे मसूर ह्याच्यामध्ये टाकून छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घेऊया, म्हणजे मसाल्यांचा स्वाद ह्या मसुराला लागेल। आता मसूर परतवून झाल्यानंतर आपण जे बासमती तांदूळ घेतलेले होते ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे तांदूळ मी 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले, म्हणजे भात आपला छान असा मोकळा सुटसुटीत होतो। त्याच्याकरता मी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले हे तांदूळ आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले। आणि आता ह्या मसुरामध्ये मिक्स करून आपण छान असे 2 ते 3 मिनिटांसाठी मस्त असं परतवून घेऊया। खूप छान लागतो या पद्धतीचा मसूर पुलाव। आपण घरात नेहमी खिचडी वगैरे करतो साध्या पद्धतीची, तर एकदा मसूरची खिचडी किंवा मसूरचा पुलाव नक्की बनवून बघा, तुम्हाला जरूर आवडेल, घरातल्यांना सगळ्यांना आवडेल। किंवा जर आता शाळा चालू झालेली आहे, मुलांना टिफिनसाठी जरी तुम्ही बनवून दिला तरी पण खूप हेल्दी आहे, कारण मसूराला छान असे मोड आलेले आहेत, त्याच्यामुळे हे एकदम हेल्दी पुलाव झालेला आहे। तर आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपण छान असं परतवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी वापरणार आहे। तर शक्यतो गरम पाणीच वापरा, म्हणजे जास्त आपल्याला भात शिजायला वेळ लागणार नाही।
तर बघा मी गरम पाणीच टाकते, जेवढं तांदूळ बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि मातीच्या भांड्यामध्ये आपण हा पुलाव बनवत आहोत, त्याच्यामुळे मातीच्या भांड्याचा जो स्वाद आहे त्या मसूर पुलावला लागणार आहे, म्हणजे एकदम छान अशी चविष्ट होणार आहे. तर आता पाणी टाकल्यानंतर आपण मस्त असं मिक्स करून घेऊया. आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी वरतून हिंग टाकणार आहे. आपण फोडणीमध्ये हिंग न वापरता आपण वरतून हिंग टाकणार आहे. आपण हे असं वरतून हिंग वापरल्यामुळे ना ह्या मसुराचा जो पुलाव आहे, तो भात आहे, त्याला एकदम वेगळा अप्रतिम वास येतो. आणि कढीपत्ता पण आपण फोडणीमध्ये न टाकता असा वरतून टाकणार आहे, म्हणजे वेगळीच चव येते. आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकून हे छान असं मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी वापरल्यामुळे ह्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणजे मसाल्याची चव पण टिकून राहील आणि भाताला चिकटपणा येणार नाही. जर थंड पाणी वापरलं तर भात शिजायला वेळ लागेल आणि मग चिकटपणा येऊ शकतो. तर आता ह्याला पाण्याला उकळी यायला लागली. आता आपण झाकण ठेवून हे 5 ते 10 मिनिटासाठी छान असा पुलाव शिजवून घेऊया, म्हणजे तांदूळ आणि मसूर हे शिजले जातील. गॅस एकदम मंद सिमवर करायचा आणि छान असं आपण झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचा. तर आता 10-15 मिनिटानंतर आपण बघणार आहोत आपला पुलाव झालेला आहे का नाही. तर बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान असा मोकळा पण झालेला आहे. थोडंसं पाणी तुम्हाला वाटतंय ह्याच्यामध्ये आहे. तर आता मातीचं भांडं खूप गरम होतं, त्याच्याकरता जास्त वेळ गॅस चालू नका करू, कारण मातीचं भांडं ऑलरेडी गरम आहे. तर आता गॅस आपण बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटासाठी आपण हे दमवर ठेवणार आहे. म्हणजे मातीचं भांडं ऑलरेडी गरम आहेच, त्याच्यामध्ये ह्या गरमीमुळे हा भात आता शिजून होणार आहे. तर बघा छान 10 ते 15 मिनिटानंतर आपला भात हा मस्त शिजलेला आहे. गॅस बंद केलेला आहे आपण आणि छान असा मसूर पुलाव बघा तयार झालेला आहे. आता आपण हा डिशमध्ये काढून खायला घेऊया. बघा एकदम असा मोकळा फटफटीत झालेला आहे, अजिबात कुठे चिकटलेला नाही आहे, चिकट झालेला नाही आहे. कारण आपण तांदूळ ते 10 ते 15-20 मिनिटासाठी आपण छान असे पाण्यात भिजत घातलेले होते, त्याच्यामुळे हा भात आहे ना एकदम मोकळा सटसटीत होतो. जर तुम्हाला बासमती तांदूळ वापरायचं नसेल तर तुम्ही घरातलं साधे तांदूळ वापरले तरी पण चालेल, किंवा वाडा कोलम वगैरे वापरला तरी चालेल. तर आता डिशमध्ये आपण काढून मस्त सर्व करूया हा मसूर पुलाव. छान असा मसूर पुलाव आपला तयार झालेला आहे. तर माझी ही मसूर पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या आणि स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या आशाद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही रेसिपी करून पाहिल्यास तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत राहा. धन्यवाद.